नमस्कार. तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सध्या संपूर्ण भारतात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. अनेक आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधी पक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणही हाय व्होल्टेज झालं आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार भाजपावर आरोपांचा भडीमारा करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामधून 45 जागा निवडून आणण्याची दवंडी राज्यभर देत आहेत. निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान हे येत्या 20 तारखेला होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार सभा आणि प्रचार चालू असताना दिसत आहे. याचं राजकीय लढ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार देखील ॲक्टिव्ह मोडवर आहेत. भाजपा आणि नरेंद्र मोदी कशा प्रकारे संविधान बदलण्याच्या दृष्टीने पाऊले टाकत आहेत हे शरद पवारांनी एका सभेत सांगितले आहे. मुंबईच्या सभेत शरद पवार बोलताना म्हणाले की आज नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ठिकठिकाणी सांगत आहेत की आम्हाला 400पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. का तर त्यांची देशाची घटना बदलायची आहे. कर्नाटकमधील त्यांच्या एका खासदाराने जाहीरपणे घटना बदलायचं सांगितलं. उत्तर प्रदेशातील त्यांच्या खासदारानेही घटना बदलायचं सांगितलं आहे. राजस्थानमधील नेत्यानेही तेच सांगितलं. त्यासाठी मोदींना मत द्यायचं आहे. बाबासाहेबांनी दिलेला अधिकार संपवला जाईल तेव्हा तुमच्यासारख्या कोट्यवधी लोकांचं अधिकाराचं अस्तित्व नष्ट होईल. त्या दिवशी देशात हुकुमशाही येईल असं शरद पवार म्हणाले. आज या देशाच्या राज्यातील शेतकरी संकटात आहे. कष्टकरी कामगार संकटात आहे. अल्पसंख्यांची स्थिती अवघड केली आहे. पंतप्रधान चुकीच्या पद्धतीने मंगळसूत्रावर बोलत आहेत. उद्या आमच्या हातात सत्ता आली तर अयोध्येतील मंदिर संकटात येईल असं मोदी सांगत आहेत. या देशातील मंदिर, मस्जिद, चर्च असो की इतर प्रार्थनास्थळं हे सुरक्षित आहेत, सुरक्षित राहतील. पण मोदी काही कारण नसताना या विषयाला हात घालत आहेत. हे चुकीचं आणि गंभीर असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहात. या निवडणुकीतून तुमच्या माझ्या भविष्याचं नियोजन व्हायचं आहे. चिंतेची स्थिती ही आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना संधी मिळाली तर तुमच्या मताचा अधिकार देखील संकटात येईल. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं. त्या घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे असेही पवार म्हणाले. भाजपाला 400 खासदार संविधान बदलण्यासाठी पाहिजे हा मुद्दा विरोधी पक्षाकडून लोकसभा 2024चा मूळ मुद्दा राहिला आहे. सुरुवातीपासूनच राहुल गांधी, लालू प्रसाद यादव यांनी संविधान दाखवत लोकांना संबोधित केलं. यानंतर तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवाल भाजपावर तुटून पडले. दुसरीकडे पक्षफुटीच्या संतापामुळे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनीही भाजपाला संविधानाच्या मुद्द्यावर चांगलंच घेरलं आहे. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना 400 पार करता येणार का? शरद पवार आणि इतर विरोधी पक्षनेते यांची भविष्यवाणी खरी होणार का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.